ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांच्या समस्येवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून एका वेगळ्या विषयाला स्पर्श केला। त्यांच्या समस्येवर मंथन करण्याबरोबरच त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना दाखवत समाज जागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले। याचा आदर्श राज्यातील इतर विद्यापीठांनी घेण्याबरोबरच माणूस म्हणून प्रत्येकाने तृतीयपंथीयांविषयी आपुलकीची भावना ठेवावी असे आवाहन महाराष्ट्र तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्य शमीबा पाटील यांनी केले। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने गेल्या 2 दिवसापासून पारलिंगी समुदायाच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आणि आरोग्य या विषयाला धरून एक परिषद ऑर्गनाईज करण्यात आली होती। या परिषदेच्या माध्यमातून 80 रिसर्च पेपर असतील, त्यासोबतच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील देखील काही व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता। काही आंतरराष्ट्रीय स्तरावरची लोक देखील आली होती आणि भारतातीलच नव्हे महाराष्ट्रातील पारलिंगी समुदायाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरोग्याच्या प्रश्नाला घेऊन अतिशय सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि अपेक्षा आहेत की या परिषदेमुळे महाराष्ट्रात विद्यापीठ स्तरावर अशा पद्धतीच्या परिषदा होऊन समुदायाच्या प्रश्नांना एक चांगली वाचा फुटेल आणि इंटेलेक्च्युअल क्लास आपल्या मांडणीतून राज्यातील पॉलिसी मेकिंग असेल आणि सामाजिक पातळीवरचे बदल असतील यामध्ये सकारात्मक असा सहभाग नोंदवतो। ताई, आपण बघतोय की पारलिंगी समाज शैक्षणिक जे आहे ते उंचावत असताना दिसतोय। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली आपली ठसा जे आहे ते उमटवत दिसतोय। कशा प्रकारे बघताय, कशा प्रकारे सरकारने याबद्दल उपाययोजना केली पाहिजे? नालसा जजमेंट 2014 आल्यानंतर आणि त्यासोबतच 2019चं तृतीयपंथी हक्क अधिकार विधेयक आल्यानंतर देशभरामधील असेल, राज्यातील असेल, पारलिंगी समुदायातील मित्रमैत्रिणींनी शिक्षणाकडे आपलं परत एकदा मार्च वळवलेला आहे। त्यांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढायला लागला आहे। अनेक ठिकाणी आता आमच्या काही मैत्रिणी जॉबवर लागू झालेल्या आहेत, जशा विजयाताई वसावे असतील, चांदताई तडवी असतील, निकिता मुख्यदल असतील, अशा अनेक आमच्या मैत्रिणी आहेत की ज्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जॉब करतायत आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय। अपेक्षा आहेत की शासनाने या सगळ्या गोष्टींना सकारात्मकतेने घेत 1% हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची मागणी जी सातत्याने गेल्या 3 वर्षापासून आम्ही करतोय ती जर मान्य केली तर समुदायाच्या शैक्षणिक आरक्षणासोबतच त्यांच्या इतरही ज्या लाभाच्या आणि लाभार्थी म्हणून असलेल्या योजना आहेत त्यातून त्यांच्यासाठी सेल्फ एम्पॉवरमेंटसाठीच्या वाटा मोकळ्या होतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित 2 दिवसीय तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शमीबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। यावेळी त्या बोलत होत्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। यावेळी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, कौशल्य विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर आदींची उपस्थिती होती। नमस्कार, मी विजया वसावे, मी मूळची नंदुरबारची आहे। आज सोलापूर विद्यापीठामध्ये ट्रान्सजेंडर विषयाला धरून इंटरनॅशनल लेवलची कॉन्फरन्स झाली। या कॉन्फरन्समध्ये खूप सारे वैज्ञानिक क्षेत्रातले लोक असतील, शिक्षण क्षेत्रातले लोक असतील, खूप साऱ्या लोकांनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदवला। खरं तर आमचं जगणं, खरं तर आम्ही खूप परिघाबाहेर जगलेली व्यक्ती आहेत। ते आमचं जगणं या परिषदेमध्ये मी देखील माझ्या बोलण्यातून या कॉन्फरन्सला उद्देशून मी त्या ठिकाणी गार्डन्स केलं। खरं तर आमचे प्रश्न फक्त आमच्यापुरते सीमित असतात। आमचे प्रश्न समाजासमोर यायला पाहिजेत। आमचं दुःख तुमच्यासारखंच आहे, त्याच्यासाठी मग आम्हालाही समाजामध्ये जगायचं आहे, तर मग आमचे प्रश्न या समाजाने समजून घेतले पाहिजेत। खरं तर कुठल्या सुखसुविधा आमच्या ट्रान्सजेंडर्ससाठी गव्हर्मेंटने उपलब्ध करून दिलेला नाही, तर आम्हाला पुणे जाण्यासाठी गव्हर्मेंटने किंवा समाजानेही आमच्यासाठी आमचे प्रश्नावरती फोकस केले पाहिजेत। आम्हीही तुमच्यातलेच आहोत, कारण आम्हालाही जगायला भूक लागतेच। पोटाला भूक लागल्यानंतर मग काय करावं? एकतर रोजगाराचे प्रश्न असतील, शिक्षणाचं असतील, तसेच आरोग्याचे प्रश्न, खूप सारे प्रश्न एक ट्रान्सवुमन म्हणून खूप वंचित राहिलेले आहेत।
म्हणून आजच्या कॉन्फरन्सच्या उद्देशाने आमचे विषय कुठंतरी इंटरनॅशनल लेवलला कुठंतरी चर्चेले जाऊ लागले आहेत। मॅडम, तुम्ही आज वनरक्षक म्हणून कार्यरत आहात। जे आपल्या भगिनी आहेत तृतीयपंथी, त्या या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांना काय आवाहन कराल? खरं तर माझ्या ट्रान्सजेंडर बहिणी खूप प्रयत्न करत आहेत, कारण कुठलंच रिझर्वेशन नाहीत त्याच्यामध्ये। मुलींमध्ये फाईट देऊन मग इथंपर्यंत येणं खूप डिफिकल्ट होऊन जातं। त्याच्यासाठी काही रिझर्वेशन्स किंवा काही जागा ट्रान्स वॅकंट ठेवला तर खूप मदत होईल। पण सगळं शिक्षणाने खूप शहाणपण येतं। तर माझ्या ट्रान्स समुदायाला हे सांगणं असेल की परिस्थिती तुमची कशी असेल, पण आपले जे शिक्षणाचा हक्क आहे ते सोडायला नाही पाहिजेत। कुठंतरी आपण शिकलो तर या सोसायटीची आपण संघर्ष करू शकतो।